काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? अख्ख्या महाराष्ट्राचा सातबारा ह्यांच्या बापाच्या नावाने केला. अरे याडपटा आमच्या मध्ये नको पडू तू. आपला तू जाय ना तिकडे बेसन भाकर खायला. तुला खूप आवडते, तुला हवं आहे. भुजबळ साहेबांना तुम्ही काय म्हणून विलन दाखवलं, त्याच्यामध्ये काय म्हणून खलनायक दाखवलंय? तर भविष्यात थिएटर फुटले तर त्याची जबाबदारी मराठा समाजाची नाही, त्या थिएटरवाल्यांची, त्या प्रोड्युसरची असेल. समिती बरखास्त केली पाहिजे, आमची मूळ मागणी. कोणाला कुठून घ्यायचं आरक्षण, आम्हाला त्याचा विरोध नाही. तर जागतिक लेवलचं म्हणजे आज तुमचं जे बिल क्लिंटन, जो बायडन वगैरे जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, त्यांची जी पॉप्युलरिटी तिला मागे टाकलेलं आहे. तसं जरांगे पाटील हे नाव जगात ट्रेंड मध्ये. आज तुम्हाला मी अमेरिकेचा एक व्हिडिओ देतो. अमेरिकेमध्ये जे भारत ते काय असतं, एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या पोराचं काही जर नाव मोठं व्हायला लागलं तर कोणाच्या पोटात दुखत असतं. पिक्चर इतका तुफान चालू आहे, हाऊसफुल गर्दीत चालू आहे. सभांमधून ज्या डायलॉग बाजी होत होत्या जरांगे पाटील आणि भुजबळ साहेब. जर आपण पाहिलं तर संघर्ष चित्रपटातली झालाय, त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा भूमिका केली. काही जणांकडून विरोध होते की जो त्याच्यामध्ये काही सीन आहेत ते कट करण्यात येईल. नाही, काय झालेलं आहे आता, तो पिक्चर मनोज जरांगे पाटील यांचा पूर्ण मागचा जे त्यांचा जो कार्यकाळ आहे तो दाखवण्यात आलेला आहे. अत्यंत सुंदर. ते काय असतं, एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या पोराचं काही जर नाव मोठं व्हायला लागलं तर कोणाच्या पोटात दुखत असतं. पण मनोज जरांगे पाटील यांचा इतिहास त्यामध्ये चांगला दाखवलेला आहे. आणि त्यात जे पात्र असतील किंवा ज्या घटना दाखवलेल्या असतील त्या सगळ्यांनी बघितलेल्या आहे ना. त्या म्हणजे असं नाही काल्पनिक केलेले आहे. ज्या ज्या गोष्टी रिअलमध्ये घडल्या त्या त्यांनी पिक्चर स्वरूपी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी स्वतः त्या पिक्चरची स्टोरी घेण्याच्या वेळेस होतो. मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः सांगितलेली स्टोरी त्या पिक्चरमध्ये आहे. आणि विनाकारण म्हणजे ते काय होतं, संघर्ष योद्धा पिक्चर इतका तुफान चालू आहे, हाऊसफुल गर्दीत चालू आहे. म्हणून मग त्या अशा जसं जरांगे पाटील हे नाव जगात ट्रेंड मध्ये. आज तुम्हाला मी अमेरिकेचा एक व्हिडिओ देतो. अमेरिकेमध्ये जे भारत ऑस्ट्रेलियाची मॅच चालू होती तिथं मनोज जरांगे पाटील यांचे फोटो झळकले. तर जागतिक लेवलचं म्हणजे आज तुमचं जे बिल क्लिंटन, जो बायडन वगैरे जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, त्यांची जी पॉप्युलरिटी तिला मागे टाकलेलं आहे. मग ह्या बाकीच्या अशा काही लोकांना वाटतं की अशा मोठ्या व्यक्तीच्या बद्दल बोललं तर मीडिया आपल्याला प्रसिद्धी देते. पण हलक्या प्रसिद्धीसाठी ते आहे त्यांच्या मागचं जे मतदान आहे ना ते गमवून बसू राहिले. आणि बरेच जण जे विरोध करीत होते ते आता घरी बसलेले. पण आता हे एक नवीन व्यक्ती समोर आलेले आणि फार खालच्या पातळीला त्यांनी जरांगे पाटलाविषयी बोललेले. पण त्यांना काहीतरी मराठा ओबीसी वाद लावण्याचा हा प्रयत्न आहे. तर मी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून तमाम सर्व समाज बांधवांना सांगतो, कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. हे उचकवण्याचं काम करतील, आपल्याला उचकायचं नाही. मनोज जरांगे पाटील एक बंदा काफी आहे. एकाच माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा. सोशल मीडियावर चुकीच्या कॉमेंट आल्या, काही हे आला तर त्या जागेवर डिलीट करायच्या. चांगल्या असल्या कोणी करू द्या, न्यूज चॅनल जास्ती कुठल्या असतील, चांगल्या पोस्ट जास्तीत जास्त शेअर करायच्या, समाज बांधवांना अलर्ट करायचं, शांत राहायचंय. आपल्याला जर आरक्षण भेटलं नाही तर मनोज जरांगे पाटील सांगतील त्या पद्धतीने महाराष्ट्रात 288 सीटांवर लढायचं आहे. मग मनोज जरांगे पाटील ही एकमेव व्यक्ती असतील, ते ठरवतील काय करायचं काय नाही करायचं. सर्वांनी एक दिला ना. आजपर्यंत जे 10-11 महिन्यापासून तुम्ही छातीचा कोट करून त्यांच्या पाठीशी उभे आहे. जर मनोज जरांगे पाटील हे व्यक्ती स्वतःच्या जीवाची चाळणी करून तुमच्यासाठी लढते तर तुमचं एक कर्तव्य आहे. तुम्ही जरी नोकरी करत असाल, शेती करत असाल, तुमचे कामं बघून तुम्ही फक्त आलेल्या चांगल्या पोस्ट किंवा आपल्या फोनच्या माध्यमातून जेवढा अवेअरनेस करता येईल, समाजामध्ये सलोखा निर्माण करता येईल ते काम करा. आपल्याला सर्व जाती धर्माचा पाठिंबा आहे, कुणालाच विरोध नाही. या चित्रपटामध्ये मुद्दाम छगन भुजबळ यांना विलन दाखवण्यात आले असं वाटत नाही. त्यातले जे डायलॉग्स आहे, आता तो पिक्चर मी बघितला, ते जे विरोध करतायत त्यांनीही बघावं. त्याच्यात असं विलन वगैरे काही दाखवण्यात आलेलं नाही. त्यांचे जे काय सभांमधून ज्या डायलॉग बाजी होत होत्या जरांगे पाटील आणि भुजबळ साहेब यांच्याविषयी जे एकमेकांचं हे चालायचं ते दाखवण्यात आलेलं आहे. पण